तर जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलं आदित्यन ते आले होते इकडे आता डायरेक्ट बिग पॅन म्हणायला लागला ना भाऊ. मी बी मोकर खुश झालो ना भाऊ. मग इकडे काय भाऊ आपले मोकर कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक सगळं आणलं होतं विकायला. इकडे आपले कस्टमर काही थांबत नव्हते. इकडे बाबू शुभम ते आलते. हा शुभम आपला मित्र आहे. त्याला पण आपले व्हिडिओज लय आवडतात. मग काय हो इकडे आपले सगळे मित्र कंपनी आले होते. इकडे सगळे भाऊ कॅमेरा चालू केला की लगेच पोज बी. इकडे आदित्यने लगेच पोज दिला. आम्ही रील बनवली तीच थोडी शॉर्ट बघा आता. इकडं नाथखोळामध्ये रील शूटिंग केली. तुम्ही रील तर नक्कीच बघितले असं. काय हो इकडं सगळे मोकर हसायला लागले भाऊ. नुसते हसत होते 5 मिनिटं. इकडं आराध्याचा डान्स पण झाला होता. मग आराध्या पण इकडं स्टॉलवरती आली होती. इकडं हळूहळू आपला माल सगळ्यांना संपला होता. मग काय भाऊ थोडाफार माल राहिला होता. मग आपली पॅकिंग करून घेतली. कारण आता सगळी गॅदरिंग संपली होती. काय हो इकडं पॅकिंग वगैरे करायला घेतली. इकडं पॅकिंग चालू होती. इकडं आराध्याची आणि अन्सरची झाली ना भाऊ भांडणं इथं. मोकार मोठा मॅटर यांचा मॅटर आहे ना अख्ख्या 11 सेकंदात यांचा मॅटर मिटावलं. इकडं आराध्या डायरेक्ट रडायला लागली भाऊ. मोकार भांडणं बिंडणं करून टाकले यांनी. एवढ्या शाळेत फुल राडा केला. त्यांचे भांडणं मिटवले आणि आपलं पॅकिंग झालेलं मटेरियल इकडे गाडीत टाकायला सुरुवात केली. हळूहळू आपलं सगळं मटेरियल गाडीत टाकलं. तर फायनली आजचा स्टॉल आहे ना एकदम भारी झाला. तर आपण 4-5 तासच आपली चांगलीच इन्कम झाली. आपण फायनली आपला 16,000 रुपये धंदा झालेला आहे. तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो वगैरे करून टाका.